श्रीरामचन्द्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेट शिवा मजला सुभद्रा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। समर्थ रामदास स्वामींच्या करुणाष्टकांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण सध्या करतो आहोत। संत समागम या फेसबुक पेज चे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे 10 मे पासून आपण समर्थांच्या प्रस्थानत्रयीचा विचार केला। मनाचे श्लोक ग्रंथराज दासबोध, आत्माराम, सोलिव सुख आणि आता आपण सध्या करुणा स्तोत्रांचा विचार करतो आहोत। आपण पाहिलंय की करुणा स्तोत्र ही समर्थांनी प्रभू श्रीरामाला उद्देशून बहुतांश काव्य ही श्रीरामाप्रती आहेत। त्यामध्ये काही काव्य, काही करुणा स्तोत्र ही इतर देवतांसाठी सुद्धा आहेत। उदाहरणार्थ कृष्णासाठी आहे, आई जगदंबेसाठी आहे। कारुण्य ज्या काव्यामध्ये भरलेलं आहे त्याला करुणा स्तोत्र असं म्हणावं। प्रचलित शब्द करुणाष्टक असा आहे, परंतु ही काही अष्टक नव्हेत। 8 कडव्यांचं काव्य काही असं आहेच असं नाही। काही ठिकाणी 4 कडवी आहेत, काही ठिकाणी 8 आहेत, काही ठिकाणी 10, 15। पण एक मात्र निश्चित आहे की या सगळ्या कडव्यांमध्ये, या सगळ्या रचनांमध्ये, या सगळ्या काव्यांमध्ये कारुण्य मात्र ओतप्रोत भरलेलं आहे। आज आपण समर्थांच्या काही करुणा स्तोत्रांचा विचार करूया। एक श्लोक आहे की जो आपण भिक्षा मागण्यापूर्वी म्हणतो आणि तो म्हणला पाहिजे।
तुझा भिक्षकू दातया रामचंद्रा. तो श्लोक ज्या करुणा स्तोत्रात आहे ते करुणा स्तोत्र आज आपण त्यावर काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. श्रीराम समर्थ. श्रीराम. तुझ वर्णितो भाट मी देवराया, सदा सर्वदा गाय ब्रीदे सवाया. महाराज दे अंगीचे वस्त्र आता, बहुजीर्ण झाली देहे बुद्धी कंथा. तुझा भिक्षकू दातया रामचंद्रा, सदा स्वस्थ चिंतित सेगा महेंद्रा. प्रजाधीश देशा उरपूर्ण द्यावे, भवदैन्य हे देश धाडी करावे. तुझा भृत्यमी भार्गवादर्पजिता, जीवित्व असे अर्पिले तुझ आता. भवाजिंकिता जीव देई न पाहे, तुझ सन्मुख पाठीसी स्थिर राहे. रघुनायका निकटदास तुझा, तुला विकिलासे स्वये देह माझा. सदा सर्व भावे करी दास्य तुझे, देई आपुले वेश वेतन माझे. तुझे मारुती सारिखे दास देवा, मज मानवा किंकरा कोण केवा. दीनानाथ विख्यात हे ब्रीद गाजे, तेणे मानसी थोर आनंद माझे. या करुणा स्तोत्राला नाव आहे श्री समर्थांची निष्ठा. काय म्हणतायत समर्थ? तुझ वर्णितो भाट मी देवराया, सदा सर्वदा गाय ब्रीदे सवाया. महाराज दे अंगीचे वस्त्र आता, बहुजीर्ण झाली देहे बुद्धी कंता. तुझ वर्णितो भाट मी देवराया. देवा, मी तुझ्या दारामध्ये असलेला एक भाट आहे, स्तुती करणारा, त्याला भाट असं म्हणलंय. तुझ वर्णितो भाट मी देवराया, सदा सर्वदा गाय ब्रीदे सवाया. तुझं जे ब्रीद आहे त्याची मी स्तुती करतो, त्याचं वर्णन करतो. तुझी स्तुती करणाऱ्या सवाया मी म्हणतो. महाराज दे अंगीचे वस्त्र आता, मला आता तुझ्या अंगीचं वस्त्र दे, कारण बहुजीर्ण झाली देह बुद्धी कंथा. अत्यंत जीर्ण झाली माझी देहबुद्धी. हे जे शरीर आहे ते अत्यंत जीर्ण झालंय. त्यामुळे मला आता भगवंता तुझं वस्त्र दे आणि आता मला तुझ्या स्वरूपामध्ये विलीन कर. सदा सर्वदा गाय ब्रीदे सवाया. आपण घळीमध्ये गडावर सवाया म्हणतो.
स्तुतीचा एक प्रकार आहे. प्रत्येक ओवीमध्ये 4 चरण आहेत, पण पहिला जो चरण आहे तो 2 वेळा म्हणायचा, म्हणून त्याला सव्वा असं नाव आहे. श्री समर्थ मुख्य प्राण सच्चिदानंदाची खाण जगदोद्धारासी ठाण मांडिले जेणे, हे 4 चरण आहेत. पण आपण सवाई म्हणताना कसं म्हणतो? श्री समर्थ मुख्य प्राण, श्री समर्थ मुख्य प्राण सच्चिदानंदाची खाण जगदोद्धारासी ठाण मांडिले जेणे. अविद्येची ताणाताण, अविद्येची ताणाताण, ममतेची दानादान, अभिमानाचा पाषाण फोडिला त्वरे. जीव अत्यंत अजाण, जीव अत्यंत अजाण, तेची झाले सुजाण, क्वचित घेता आडराण, मार्गी लाभतो त्वरे. वचन जेवी रामबाण, वचन जेवी रामबाण, कदा नव्हे अप्रमाण, निश्चयशी समान, राम राम बोलणे म्हणावा जय जय राम. अशी सवाई म्हणण्याची प्रथा आहे. आपण घळीवर गडावर अशा सवाया म्हणतो. समर्थ या ठिकाणी म्हणतायत की मी तुझा भाड आहे, मी तुझा एक स्तुती वाचक आहे. आता रामा, मला तुझ्या अंगाचं वस्त्र दे, मला तुझ्यात विलीन करून घे, मला माझं अस्तित्व संपवायचं आहे. म्हणून महाराज दे अंगीचे वस्त्र, आता तुमच्या अंगाचं वस्त्र मला पांघरा. आपल्याला माहिती आहे की जेव्हा एखादा सत्पुरुष जातो तेव्हा ते जे पार्थिव असतं त्या देहावर रामनामी घालणं किंवा त्यांच्या उपास्य दैवताकडून गुरुग्रहाकडून आलेली जी एखादी शाल असते ती त्यांना पांघरली जाते. त्यातलाच हा एक प्रकार आहे. महाराज दे अंगीचे वस्त्र, आता तुमच्या अंगाचं वस्त्र मला द्या, कारण माझं जे वस्त्र आहे शरीराचं ते आता जीर्ण झालंय, विकलांग झालंय, वरपांग झालंय. तुझा भिक्षकुदात या रामचंद्रा, सदा स्वस्थ चिंतित सेगा महेंद्रा. प्रजाधीश देशा उरपूर्ण द्यावे, भवदैन्य हे देश धाडी करावे. मी तुझा भिक्षक आहे, मी तुझ्याकडे भिक्षा मागणारा एक याचक आहे, एक किंकर आहे. तुझा भिक्षकू दातया रामचंद्रा, तुझ्याकडे दातृत्व आहे, तू दानशूर आहेस. सदा स्वस्थ चिंतित सेगा महेंद्रा, प्रजाधीश देशा उरपूर्ण द्यावे. काही ठिकाणी या शब्दामध्ये पाठभेद आहे. राजाधीश देशा, अनेक राजांचा अध्यक्ष असलेला तू आहेस, प्रजेचा अध्यक्ष तू आहेस, म्हणून प्रजाधीश, म्हणून राजाधीश. प्रजाधीश देशा उरपूर्ण द्यावे, भवदैन्य हे देश धाडी करावे. या देशावर एक मोठं संकट आलेलं आहे. त्या काळामध्ये कुठलं संकट होतं? 5 यावनी सत्ता या देशावर राज्य करत होत्या, प्रजेचा अनवनीत हाल करत होत्या, अत्याचार करत होत्या. त्या सगळ्या यावनी सत्तांना तू या देशातून बाहेर काढून टाक. आज 350 वर्षानंतर आपल्या देशावरच नव्हे तर या जगावर कोरोना विषाणूचा एक अंमल चालू झाला. मागची 6-7 महिने झाले, 8 महिने झाले. सगळं जीवन ठप्प होण्याची वेळ आपण पाहिली. आता त्यातल्या त्यात हळूहळू मार्ग सुकर होतो आहे. त्याच भावनेने आपण रामाला प्रार्थना करू, भवदैन्य हे जगधाडी करावे, जगाच्या बाहेर काढून टाक. असं हे दैन्य समर्थांनी त्या काळी देशाच्या बाहेर काढून टाकण्यासाठी रामाला याचना केलेली आहे. तुझा भृत्य मी भार्गवा दर्प जीता, जीवित्व असे अर्पिले तुझ आता.
भवा जिंकिता जीव देईन पाहे, तुझा सन्मुख पाठीसी स्थिर राहे. या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, तुझा भृत्य मी भार्गवा दर्प जिता. भार्गव म्हणजे परशुराम. परशुरामाला आलेला दर्प, अहंकार, त्याला तू जिंकलस. म्हणून भार्गवा दर्प जिता. तुझा भृत्य, भृत्य म्हणजे मी चाकर आहे, मी याचक आहे, मी तुझा सेवक आहे, मी तुझा दास आहे. तुझा दास मी, तुझा भृत्य मी, भार्गवा दर्प जिता. तू परशुरामाच्या अहंकाराला जिंकलेला आहेस. जीवित्व असे अर्पिले तुझं. आता माझं सगळं जीवन मी तुला अर्पण केलेलं आहे, समर्पित केलेलं आहे. भवा जिंकिता जीव देईन पाहे, तुझं सन्मुख पाठीसी स्थिर राहे. जसं तू परशुरामाच्या अहंकाराला जिंकलस, तसं मला ते सामर्थ्य दे. हा जो भवसागर आहे त्याला जिंकण्याचं, अन्यथा मी जीव देईन. कारण आता तुझं सन्मुख मी आहे, तुझ्या समोर मी पाठ करून उभा आहे. आता तू माझ्या पाठीशी स्थिर राहे. मला तुझी कृपा दे, तुझा वरद हस्त माझ्या मस्तकी राहू दे, असं समर्थ या कडव्यामध्ये म्हणतायत. रघुनायका निकटदास तुझा, तुला विकिलासे स्वये देह माझा. सदा सर्व भावे करी दास्य तुझे, देई आपुले वेश वेतन माझे. मी तुझा अत्यंत निकट असा दास आहे. मी तुझ्या या दारामध्ये किती वर्ष झाली आता माझ्या साधना काळामध्ये मी इथून हललेलो नाहीये. मी तुझा निकट अत्यंत जवळचा असा सेवक आहे. तुला विकिलासे स्वये देह माझा. मी माझ्या देहावर आता माझा बिलकुल अधिकार ठेवलेला नाहीये. हे जे शरीर आहे मी ते तुला समर्पित केलेले, तुला विकून टाकलेले आहे. सदा सर्व भावे करी दास्य तुझे, देई आपुले वेश वेतन माझे. वेश वेतन, वेश म्हणजे वेश. मी तुझ्या द्वार रक्षकासारखं काम केलेलं आहे. आता ते मला मानधन तू दे. तुझं वस्त्र मला त्या मानधनाच्या रूपामध्ये दे. आता मला या शरीराचा खूप कंटाळा आलेला आहे. वेश वेतन म्हणजे मी तुझ्या वेशीवर, तुझ्या दारावर रक्षक म्हणून काम केलेलं आहे, त्याचं तू मला मानधन दे. तुझे मारुती सारिखे दास देवा, मज मानवा किंकरा कोण केवा. दीनानाथ विख्यात हे ब्रीद गाजे, तेणे मानसी थोर आनंद माझे. देवा श्रीरामा, तुझ्याकडे मारुतीसारखे दास आहेत, सेवक आहेत. माझ्यासारख्या माणसाला कोण विचारणार. पण मी माझं इमाने ईद्वारे काम केलेलं आहे. आता मला कुणीही नाही आहे, त्यामुळे मी हीन आहे, दीन आहे. आणि अशा भक्तांसाठी तू धावत येतोस, तू त्यांच्यावर कृपा करतोस. ते तुझं ब्रीद राख, नाही तर तुलाच ठपका लागेल. त्यामुळे तुझं ब्रीद राखण्यासाठी तू माझ्यावर कृपा कर, जेणेकरून माझ्या मनाला खूप आनंद वाटेल, असं समर्थ या करुणाष्टकामध्ये म्हणतात. दुसरं आपण करुणाष्टक पाहूया. श्री समर्थांची इच्छा असं या करुणाष्टकाला नाव दिलेलं आहे. आणि या करुणाष्टकातल्या शेवटचे 3 ओव्या ज्या आहेत, ह्या ओव्या आपण समर्थांचे पसायदान म्हणून आपण गळीवर, गडावर म्हणत असतो. रघुनाथ दासा कल्याण व्हावे. हे एका करुणाष्टकातले 3
ओवे आहेत आणि त्याला आपण समर्थांचं पसायदान असं म्हणतो. या करुणा स्तोत्राला नाव आहे श्री समर्थांची इच्छा. शिवना मनाचा विपरीत वाणा, उदास वाटे बहुसाल प्राणा. मग राघवारे तुझ बाहिलो रे, कृपाळुवे सत्वर पाहिलो रे. देवे दयाळे करुणा करावी, भक्ताभिमाने भरणी भरावी. हे राम नवमी तरणी तरावी, दासा समस्ता वरणी वरावी. रघुनाथ दासा कल्याण भावे, अतिसौख्य भावे आनंद व्हावे. उद्वेगनाशो वरशत्रुनाशो, नाना विळासे मगतो विळासो. कोडे नको रे कळहो नको रे, कापट्यकर्मी सहसा नको रे. निर्वाण चिंता निरसी अनंता, शरणागता दे बहुधात माता. अजयो न हो रे जयवंत हो रे, आपदा नको रे बहुभाग्य हो रे. श्रीमंतकारी जनहितकारी, पर उपवासतारी. ही सगळी करुणाष्टकं आपल्याला समर्थ हृदय नानासाहेब देवांनी एक ग्रंथ प्रकाशित केला होता 1936 ला. त्या ग्रंथामध्ये जवळपास 150 काव्य रचनांचा अंतर्भाव करुणा स्तोत्र सवाया धाटी म्हणून केलेला आहे. त्यापैकी जवळपास 80 करुणा स्तोत्र म्हणून समर्थवर्ती सुनील दादा चिंचोळकरांनी करुणाष्टके साधकाची अंतरयात्रा हे त्या पुस्तकाचं नाव आहे. करुणाष्टके साधकाची अंतरयात्रा छोटं पुस्तक आहे, एक 70-80 पानांचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये ही करुणाष्टकं आहेत. करुणाष्टकं त्यांनी समर्थ सुनील दादांनी सुरुवातीलाच सांगितलंय की समर्थ हृदय नानासाहेब देवांनी जी करुणाष्टकं म्हणून घेतली ती काही सगळी करुणाष्टकं मला वाटत नाहीत. अर्थात नानासाहेब देवांची यात काही चूक आहे अशातला भाग नाही. त्यांना जसं ते बाळ मिळालं तसं त्यांनी ते प्रकाशित केलं छापून. त्यातली कारुण्याने ओतप्रोत असलेली जी स्तोत्र आहेत ती जवळपास 70-80 स्तोत्र करुणाष्टक म्हणून सुनील दादा चिंचोळकरांनी करुणाष्टके साधकाची अंतरयात्रा या पुस्तकामध्ये ती घेतली आहे. त्यातल्या काही करुणाष्टकांचा आपण विचार करणार आहोत आणि तो चालू आहे. समर्थ ही समर्थांची इच्छा असं या करुणा स्तोत्राला नाव दिलेलं आहे. आणि या ठिकाणी समर्थांची इच्छा आहे ही काय? शिवणा मनाचा विपरीत वाणा, उदास वाटे बहुसाल प्राणा. मग राघवा रे तुझ बाहिलो रे, कृपाळुवे सत्वर पाहिलो रे. शिवणा या शब्दाचा अर्थ आहे स्वप्न. शिवणा मनाचा विपरीत वाणा, उदास वाटे बहुसाल प्राणा. मला अत्यंतिक औदासीन्य माझ्या मनाला आलेलं आहे, माझ्या अंतःकरणाला आलेलं आहे. मला जे स्वप्न पडतंय ते विपरीत स्वप्न पडतंय.
मला साधनेला अनुकूल असं स्वप्नात म्हणजे दृश्य विश्वामध्येही दिसत नाही, जागृती अवस्थेमध्येही दिसत नाही, आणि स्वप्नामध्ये सुद्धा मला काही चांगलं घडेल असं दिसत नाही. आपण म्हणतो ना, पहाटेची पडलेली स्वप्न खरी होतात, वाईट स्वप्न पडलं मग काहीतरी वाईट होईल. तसं समर्थांनी या ठिकाणी मला जी स्वप्न पडतायत, स्वप्नात तरी मला काही चांगलं दिसू दे, पण तेही दिसत नाही, विपरीत घडतंय. शिवणा मनाचा विपरीत वाना, उदास वाटे भवसाल प्राणा, मग रागवारे तुझं बाहिलो रे. बाहिलो म्हणजे हाक मारली, तुला अगत्यपूर्वक आग्रह करून मी बोलावलंय. मग रागवारे तुझं बाहिलो रे, कृपाळुवे सत्वर पाहिलो रे. तू कृपा कर आणि पटकन माझ्याकडे पहा. देवे दयाळे करुणा करावी. भगवंता श्रीरामा, तू माझ्यावर कृपा कर. भक्ताभिमाने भरणी भरावी. भरणी म्हणजे भरण पोषण कर माझं. मला इथं एक वेळची माधुकरी सुद्धा मिळत नाहीये, लोक धड बोलत नाहीयेत, एक पांघरण्यासाठी वस्त्र सुद्धा देत नाहीयेत. माझ्याकडे तर बाकीचं काहीच नाहीये. मी आत्ता आपला सज्जनगड मासिकाचा विशेषांक वाचत होतो. विशेषांक म्हणजे परमपूजनीय मारुती बुवांना त्यांच्या जन्मशताब्दी वर्ष म्हणून तो अंक काढला. काय होतं, मारुती बुवा किती प्रवास झाला. अहो, देशातच नव्हे तर देशाच्या बाहेर गेले, पण अनेक जणांनी त्यात लिहून ठेवलंय मारुती बुवांची संपत्ती काय होती. आपल्याला आश्चर्य वाटेल, मारुती बुवा रामदासींच्या नावे या देशामध्ये, या जगामध्ये बँकेचं खातं सुद्धा नाही आहे. आज असा माणूस असेल का? किती निस्पृहत आहे. त्यांच्याकडे एक पिशवी असायची, आपणही पाहिली असेल, भगव्या रंगाची पिशवी असायची. त्यामध्ये काय असायचं? एक छाटी, एक पेन, कोरे कागद, संपलं. ह्याच्या व्यतिरिक्त काही असायचं नाही. आणि एक डायरी असायची ज्याच्यामध्ये सगळ्यांचे फोन नंबर, त्या गावात गेल्यानंतर फोन करायचे त्यांना. एवढी स्थूल संपत्ती मारुती बुवांकडे होती. मारुती बुवांचं खातं सुद्धा कुठल्या बँकेत नव्हतं. पण आज आपल्या लाखो समर्थ भक्तांच्या मनामध्ये मारुती बुवा किती श्रीमंत आहेत. देह समर्पित केलेलं, लहान वयामध्ये गडावर आले, आणि जसं आता समर्थ म्हणतायत त्याप्रमाणे सगळं आयुष्य मारुती बुवांनी समर्थांना अर्पण केलं होतं. देवे दयाळे करुणा करावी, भक्ताभिमाने भरणी भरावी. भरणी म्हणजे भरण पोषण करणे. मला किमान माधुकरी दे, अंगावर एक वस्त्र दे, मला काही लागणार नाही जास्त. हे रामनवमी तरणी तरावी, दासा समजता वरणी वरावी. वरणी वरावी म्हणजे विवाह करणे. एका अर्थाने जसं आपण अनेक जणांनी कृष्णाची भक्ती करताना कृष्णाला पती मानलेलं आहे, आणि आपण त्याची भार्या, त्याची कांता, त्याची पत्नी या रूपामध्ये भगवंताचं वर्णन केलेलं आहे. या ठिकाणी समर्थांनी अशीच भावना या शब्दांमधून व्यक्त केलेली आहे. हे रामनवमी तरणी तरावी, तुझं नावच मला या भवसागरातून तारून नेईल. रामनवमी, रामनाम तरणी तरावी, दासा समजता वरणी वरावी. आमच्यासारख्या सगळ्या दासांना, सगळ्या भक्तांना, सगळ्या सेवकांना तू वरून घे. रघुनाथ दासा कल्याण व्हावे, अतिसौख्य व्हावे, आनंद व्हावे. उद्वेग नासो, वरशत्रुनासो,
नाना विळासे मग तो विलासो. रघुनाथ दासा कल्याण करतो आमच्या सगळ्या सेवकांचं कल्याण कर. अतिसौख्य व्हावे, आनंद व्हावे. आम्हाला सगळ्यांना समाधान दे, सुख दे, आनंद दे. उद्वेग नासो वरशत्रू नासो. तो उद्वेग, शत्रू, आमच्याशी जे कापट्य कर्म करणारी दुर्जन लोक आहेत त्या सगळ्यांचा नाश कर. नाना विळासे मग तो विळासो. कोडे नको रे कळहो नको रे, कापट्य कर्मी सहसा नको रे. निर्वाण चिंता निरसी अनंता, शरणागता दे बहुधात माता. कोडे नको, कळहो नको. आम्हाला कुठलंही कोडं आमच्या जीवनाचं पडलं नाही पाहिजे. कुठलाही भ्रम, त्या भ्रमामध्ये आम्ही नाही अडकायला पाहिजे. कळहो नको रे. वाद, भांडणं ही पण आमच्या आयुष्यात नको. कापट्यकर्मी सहसा नको रे. कपट भावनेने वागणारी माणसं किंवा ती वृत्ती आमच्या अंतःकरणात येऊ देऊ नको. निर्वाण चिंता निरसी आनंदा. शेवटच्या क्षणी जेव्हा मृत्यू येईल त्याची चिंता, त्याची भीती आमच्यापासून काढून टाक. त्याचं निरसन कर. निर्वाण चिंता, आता मी गेल्यानंतर कसं होईल, किंवा आता शेवटच्या घटका आल्यात, आता माझं कसं होईल. जगण्याची उर्मी तर खूप आहे. अशा वेळी त्या सगळ्या चिंता, सगळं दुःख, सगळं भय तू त्याचा नाश कर, त्याला निरसून टाक. शरणागता दे बहुधात माता. आणि तुझं भजन करण्यासाठी, तुझ्या गुणांचं लीला वर्णन करण्यासाठी, तुझ्या नामाचं संकीर्तन करण्यासाठी, तुझं कीर्तन करण्यासाठी, प्रवचन करण्यासाठी आम्हाला, आमच्यासारख्या शरणागतांना तू काय दे? अनेक धात माता दे. धात माता म्हणजे काय? धात म्हणजे, धात माता हा जो शब्द आहे त्या काही काल्पनिक गोष्टी आणि सत्य गोष्टी या सगळ्यांचं मिश्रण आम्हाला दे, की जेणेकरून आम्हाला तुझं गुणवर्णन करता येईल. अजयो न हो रे, जयवंत हो रे. अजयो न हो रे, जयवंत हो रे. अपदा नको रे, बहुभाग्य हो रे. श्रीमंतकारी जनहितकारी, परोपकारी हरिदास तारी. परोपकारी हरिदास तारी. हे भगवंता, हे हरी, तू आम्हाला आमचं रक्षण कर, आमच्यावर कृपा कर. आम्हाला या भवसागरातून तारून ने, असं या समर्थांची इच्छा या करुणाष्टकामध्ये समर्थांनी आपली इच्छा मागितलेली आहे. असंच एक करुणा स्तोत्र आहे आणि ते आपण नेहमी म्हणतो. उत्तम गुणमज दे रे राम. आपल्या उपासनेच्या पुस्तकामध्ये पण याचा अंतर्भाव केलेला आहे. काय मागणं आहे हो यामध्ये? किती मागितलंय समर्थांनी? एक ज्ञानी पुरुष, एक महंत, तो ज्ञानोत्तर सगुणोपासना करत, लोकसंग्रहाचं अंग राखत, समाज आणि राष्ट्रोद्धारासाठी कार्यरत आहे. त्यांनी रामाला काय मागितलं पाहिजे? ते मागणं समर्थ या उत्तम गुणमज दे रे राम या करुणा स्तोत्रात म्हणतात. कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम. प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम. हितकारक दे रे राम, जनसुखकारक दे रे राम. अंतर पारखी दे रे राम,
बहुजन मैत्री दे रे राम, विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम, मागो नेणे दे रे राम, मजन कळे ते दे रे राम, तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. काय मागणं मागितलं? कोमळ वाचा दे रे राम, माझ्याकडनं कधीही कुणाला कटू शब्द जाऊ देऊ नको, मितभाषी असावं, मृदुभाषी असावं, विमळ करणी दे रे राम, माझ्याकडनं जे कार्य होईल ते कायम शुद्ध असू दे, पवित्र असू दे, त्यात कुठलाही मळ, प्रसंग ओळखी दे रे राम. मी कसं वागलं पाहिजे, कोणता प्रसंग आल्यानंतर मी कसं त्याला अनुसरलं पाहिजे, ती ओळख मला दे. धूर्त कळामद दे रे राम, मला ते हनुमंताचं धूर्त लक्षण दे. आपल्याला माहिती आहे हनुमंताला धूर्त का म्हणलेलं आहे आणि कुणी म्हणलंय धूर्त? ती रामायणातली कथा आहे, त्या कथेचा उल्लेख मी या ठिकाणी नाही करत आहे. पण त्या असुराच्या बायकोनी धूर्त हा शब्द लावलेला आहे, कारण तिने एक मागणं मागितलं होतं की रामाला माझ्या मंचकावर आणून बसव, तर मी तुला ते भुंगे कसे मरतील त्याचं मी रहस्य सांगेन. अहिरावण महिरावण कसे मरतील त्याचं मी रहस्य सांगेन. आणि तेव्हा ते जे भुंगे वरून अमृत सोडत होते, अमृताचा वर्षाव करत होते, त्यामुळे हे अहिरावण महिरावण मरत नव्हते. त्या भुंग्यांना तू मारून टाक असं त्यांच्या पत्नीने सांगितलं. आणि सगळे भुंगे मारायला चालू केले हनुमंताने. तेव्हा त्यातला भुंगा आला एक पुढे आणि तो म्हणाला की अहो, आमची सगळी प्रजा संपून जाईल, आमच्या सगळ्या जातीचा ऱ्हास होईल, कृपा करा आमच्यावर. तेव्हा हनुमंतानी त्याला सांगितलं ठीक आहे, पण तू माझं एक काम केलं पाहिजे. तो म्हणाला सांगा, तुम्ही म्हणाल ते मी तुमचं काम करेन. त्यांनी सांगितलं की तो जो मंचक आहे, ती जी शय्या आहे, त्याला असा पोखरून टाक की त्यावर माझे प्रभू श्रीराम बसल्याबरोबर तो तुटला पाहिजे, तो पलंग तुटला पाहिजे. एक पत्नीव्रत आहे, कसं काय त्या मंचकावर बसेल माझा प्रभू, पण मी शब्द दिलाय. त्यांनी ते सगळं काम केलं व्यवस्थित. सगळं युद्ध संपलं आणि हनुमंत प्रभू श्रीरामाकडे आले. म्लान वदने, चेहरा पडलेला आहे. रामांनी ओळखलं काहीतरी गडबड आहे. ते म्हणाले काय झालं हनुमंता? ते म्हणाले मी एक तुमच्या अपरोक्ष शब्द देऊन बसलोय आणि तो तुम्हाला अडचणीत आणणारा शब्द आहे. रामाने विचारलं काय नक्की? तेव्हा हनुमंतानी सांगितलं असं त्या पलंगावर तुम्हाला बसायचंय. ते म्हणाले असं कसं काय तू शब्द देतो कुणालाही? तो म्हणाला स्वामी, पण मी पुढची सगळी व्यवस्था केली आहे. तुम्ही बसल्याबरोबर आतून पोखरलेला तो सगळा मंचक तुटून पडेल. आता अत्यंत निकट असलेला हा सेवक भाव, अहो ज्याच्यासाठी स्वतः श्रीराम म्हणतात की मी अनेक जन्म घेऊन तुझं दास्यत्व केलं तरी हनुमंता तुझे उपकार मी फेडू नाही शकणार, अशा सेवकासाठी हनुमंत तिथे गेले. श्रीराम तिथे गेले. त्या मंचकाला पाय लागता क्षणी मंच कोसळून पडला. तेव्हा हनुमंत म्हणाले मी शब्द दिला होता की स्वामींना मंचकावर बसवायचा, मंचक तुटून पडलाय. तेव्हा ती राक्षस पत्नी हनुमंताला म्हणतीये धूर्त आहेस तू. समर्थ या ठिकाणी म्हणतात धूर्त कळा मद दे रे राम.
हितकारक दे रे राम, जनसुखकारक दे रे राम. समाजाला सुख मिळेल, बहुजन समाज त्याचा उद्धार होईल असं तू मला दे. अंतर पारखी दे रे राम. भेटो कोणी एक नर, धेड महार चांभार, राखावे त्याचे अंतर, या नाव भजन श्रीराम. अशी लोकांची अंतर पारखी करण्याचं आणि ते अंतर राखण्याचं कसब भगवंता तू मला दे. बहुजन मैत्री दे रे राम, विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम. उदासीन वेच करी, उदास विचारे वेच करी. तुकाराम महाराज म्हणतात, खर्च करायचा आहे, चंगळवादानी नाही करायचा, उदास विचार ठेवून करायचा. मागोणे दे रे राम. मला जे समजत नाही मागायचं, मला मागता येत नाहीये, ते तू दे रे राम. मजन कळे ते दे रे राम. माझी बुद्धी फार नाहीये, अल्पबुद्धी आहे. त्यामुळे भगवंता मजन कळे ते दे रे राम. मला जे कळत नाहीये ते तू दे. तुझी आवडी दे रे राम. हे सगळ्यात उच्च सूत्र आहे. आता मी तर एवढं मागितलंय, मी पुन्हा म्हणलंय की मला मागता येत नाहीये ते दे, मला जे कळत नाहीये ते दे. आणि सगळ्यात या चरणामध्ये शेवटी समर्थ म्हणतात, तुझी आवडी दे रे राम. तुला जे जे आवडतंय ना ते ते तू मला दे. म्हणजे तुझं आवडणं हे माझं आवडणं झालं पाहिजे. दास म्हणे मज दे रे राम. संगीत गायन दे रे राम, आलाप गोडी दे रे राम, धात माता दे रे राम, अनेक धाटी दे रे राम, रसाळ मुद्रा दे रे राम, जाड कथा मज दे रे राम, दस्तक टाळी दे रे राम, नृत्य कला मज दे रे राम, प्रबंध सरळी दे रे राम, शब्द मनोहर दे रे राम, सावधपण मज दे रे राम, बहुत पाठांतर दे रे राम. दास म्हणे रे सद्गुणधाम, उत्तम गुण मज दे रे राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ज्याला राष्ट्र उभा करायचंय, ज्याला समाजाचा उद्धार करायचा आहे, अशा ज्ञानी पुरुषांनी काय मागितलं पाहिजे रामाकडे? संगीत गायन दे रे राम. मला गाता आलं पाहिजे, मला संगीत समजलं पाहिजे. आलाप गोडी दे रे राम. वेगवेगळे तालांचं ज्ञान, रागांचं ज्ञान मला माहिती असलं पाहिजे. आपल्याला कल्पना आहे, समर्थांनी शेकडो अभंग लिहून ठेवलेले. अहो, त्या अभंगांना चाल कुठली, राग कुठला, हे सुद्धा समर्थांनी लिहून ठेवलंय. आमच्या परभणीचे सुरमणी पंडित कमलाकरराव परळीकर, त्यांनी समर्थांच्या काव्यसृष्टीवर, संगीतावर एक प्रबंध लिहिलेला आहे. फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे. सुरमणी परळीकर समर्थांना किती संगीताचं ज्ञान होतं, आपण दासबोधामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. अनेक रागांचं ज्ञान समर्थांना होतं. धात माता दे रे राम, अनेक धाटी दे रे राम. या ठिकाणी धाटी म्हणजे अभिनय करीत एखादं गायन करणे, म्हणजे नाट्य आविष्कार. रसाळ मुद्रा दे रे राम. माझ्या चेहऱ्यावर अनेक रसांचं ते दृश्य येईल, त्या त्या प्रसंगानुसार अशी मला मुद्रा रामा तू दे. जाड कथा मज दे रे राम. जाड कथा ह्याचे दोन अर्थ आहेत. एक जाड कथा म्हणजे प्रभू श्रीरामांची कथा, त्याला आपण रामकथा असं म्हणतो, रामायण असं म्हणतो, किंवा ज्याचा अर्थ हा गहन आहे, ती जाड कथा मज दे रे राम. दस्तक टाळी दे रे राम. काय दस्तक टाळीचा अर्थ?
मी जेव्हा समूहामध्ये जाईन, मी जेव्हा टाळ्या वाजवीन, त्या टाळ्यांमध्ये माझी टाळी ही विलीन होणारी असली पाहिजे. माझी टाळी वेगळी नाही पडली पाहिजे. मला ती टाळी वाजवण्याची जी ताल आहे, तो जो सूर आहे, तो मला गाठता आला पाहिजे. किती सूक्ष्म विचार आहे. मी वेगळा नाही पडला पाहिजे. मला समाजाचं काम करायचं आहे, समाजाचा उद्धार करायचा आहे, तर त्या समाजातला एक घटक म्हणून मी राहिलं पाहिजे. मग माझी टाळी सुद्धा त्यांच्या सोबत वाजली पाहिजे. एवढा सूक्ष्म विचार समर्थ रामाजवळ मागतायत. दस्तक टाळी दे रे राम, नृत्य कला मज दे रे राम. मला काही वेळा तुझं गायन करताना, तुझ्या लीलांचं संकीर्तन करताना, ती कथा करताना मला नृत्य सुद्धा जमलं पाहिजे. म्हणून आपल्याला माहिती आहे की आपण शिवतरघळीमध्ये जेव्हा श्रीराम जयराम जय जयराम आपला नाम चक्रव्यूह चालू असतो, नाम जपाचा चक्रव्यूह, तो झाल्यानंतर अनेक जण त्या ठिकाणी वेगवेगळे खेळ खेळतात. आपली चतुर्थी ही आता सध्या तो साधना सप्ताह चालू आहे आणि तो साधना सप्ताह आपण आभासी साधना सप्ताह सध्या चालवलेला आहे. कोजागिरी पौर्णिमेपासून आपण ती सत्र, पहाटेचं प्रातस्मरणाचं सत्र घेत आहोत. संध्याकाळची प्रवचन मालिका आपण चालवली आहे. या सप्ताहाच्या पूर्वी 13 प्रवचनं झाली. या सप्ताहामध्ये 7 प्रवचनं होणार आहेत. त्यातली प्रगतीपथावर आहेत. सुरेख प्रवचनं सगळी मंडळी करतायत. दिग्गज प्रवचनकार आम्हाला लाभलेले आहेत. असं हे सगळं करत असताना आपल्या त्या चतुर्थीची मला खूप आठवण येते. या समर्थांच्या या चरणावर नृत्य कला मज दे रे राम. अनेक जण आपला कलाविष्कार समर्थ सेवेसाठी सादर करत असतात. तिथे कुठेही लाज नाही. मनामध्ये कुणी मला पाहिल का, काही शब्द ठेवील का, असं कुठेही वाटत नाही. अहो, समर्थांना तसं वाटतं. समर्थ म्हणतात की परमार्थ करताना लोक लाजतात आणि निर्लज्जासारखे इतर सगळीकडे वागतात. मग परमार्थात निर्लज्ज व्हायला काय हरकत आहे? परमार्थामध्ये ज्याला निर्लज्ज होता येतं तो खरा रामाच्या जवळ जातो. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, मला नृत्य कला दे, प्रबंध सरळी दे रे राम, शब्द मनोहर दे रे राम. माझ्याकडनं खूप लिखाण झालं पाहिजे, मला खूप बोलता आलं पाहिजे. अनेक शब्द, मधुर शब्द, मार्दव असलेलं, मृदू वचन असलेलं, मनोहर रचना असलेलं असं मला तू दे. सावधपण मज दे रे राम. हे सगळं करत असताना माझी कुठेही घसरगुंडी होणार नाही. समाजामध्ये मिसळून मी जर समाजाच्या उद्धाराचं काम करतो आहे तर मी कुठे लिप्त होणार नाही, कुठे आसक्त होणार नाही. म्हणून मला ते सावधपण दे, बहुत पाठांतर दे रे राम. सारखं सारखं मला ते पाठ करण्याची गरज पडू नये. एकदा वाचलं. बघा, समर्थांनी किती रचना करून ठेवली. 45-46 हजार ओव्यांपेक्षा जास्त रचना समर्थांनी करून ठेवली. पण समर्थ म्हणतायत की मला बहुत पाठांतर दे रे राम. दास म्हणे रे सद्गुण धाम, तू सद्गुणांचं माहेर आहेस, सद्गुणांचं कोठार आहेस, सद्गुणांचं तू आगर आहेस. म्हणून मला त्यातले काही उत्तम गुण भगवंता मला तू दे बरं. आता पहिलं जे कडवं आहे हे 3 कडव्यांचं स्तोत्र आहे. पहिलं जे कडवं आहे त्यामध्ये कोमळ वाणी मागितली, विमळ करणी मागितली, प्रसंग ओळखी मागितली, धूर्त कळा मागितली, जे जनसुखकारक आहे ते मागितलं, बहुजन मैत्री मागितली, विद्या वैभव मागितलं, औदासीन्य मागितलं. दुसऱ्या कडव्यामध्ये हे सगळं समाजामध्ये घेऊन जाण्यासाठी माझ्या अंगी काय काय गुण असले पाहिजेत ते सगळं मागितलं. संगीत मागितलं, गायन मागितलं, आलापगोडी मागितली, धातमाता मागितली, मुद्रा मागितली, जाड कथा मागितली, शब्द मनोहर मागितले, सावधपणा मागितला, पाठांतर मागितलं, उत्तम गुण मागितले. आता यातच अडकून पडू नये म्हणून
तिसरं कडवं आहे. याच्यात अडकून पडता उपयोगी नाही. म्हणून तिसरं कडवं आहे. काय कडवं आहे? पावन भिक्षा दे रे राम, दीन दयाळा दे रे राम, अभेद भक्ती दे रे राम, आत्मनिवेदन दे रे राम, तद्रूपता मज दे रे राम, अर्थारोहण दे रे राम, सज्जन संगती दे रे राम, अलिप्तपण मज दे रे राम, ब्रह्म अनुभव दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम, मज विण तू मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. पहिल्या कडव्यामध्ये अनेक गुणांनी तुम्हाला अलंकारित कर असं मागणं मागितलं. या सगळ्या गुणांचं प्रकाशन करावं, मी सगळ्या गुणांना घेऊन समाजामध्ये मिसळावं असं मागणं मागितलं. आणि यातच मी गुरफटून पडू नये, यातच मी अडकून पडू नये. म्हणून ती जी सावधपण मज दे रे राम मागितलंय दुसऱ्या कडव्यामध्ये, ते सावध असलं पाहिजे. आणि माझ्या अंगी पुन्हा काय काय आलं पाहिजे. मी माझा मूळ धर्म नाही विसरलो पाहिजे, मी माझं विहित कर्म नाही विसरलो पाहिजे. रामा, मला तुझ्या स्वरूपात विलीन व्हायचंय, मला ते परब्रह्म स्वरूप प्राप्त करून घ्यायचंय. त्याची प्रचिती मला पाहिजे, त्याची तदाकारता पाहिजे. हे तर माझं मूळ मागणं आहे. ठीक आहे, समाजाचा उद्धार झाला पाहिजे, राष्ट्राचा उद्धार झाला पाहिजे, पण माझं जे मूळ मागणं आहे ते मात्र तू रामा विसरू नकोस. पावन भिक्षा दे रे राम, दीन दयाळा दे रे राम, अभेद भक्ती दे रे राम. मला विभक्त करू नकोस. आणि ती कशी भक्ती दे? अभेद भक्ती दे, आत्मनिवेदन दे रे राम. नवमी भक्ती मला ती तू दे. माझं मला निवेदन केलं पाहिजे, मी तुला समर्पित झालो पाहिजे, माझं अस्तित्व संपलं पाहिजे. तद्रूपता मज दे रे राम. मला तुझ्या रूपामध्ये विलीन झाल्यानंतर ती तद्रूपता टिकवून ठेवण्यासाठी ती शक्ती मला तू दे. अर्थारोहण दे रे राम. दोन अर्थ यातून निघतात, दोन या शब्दाचे. एक आहे अर्थारोहण. किती अर्थ आला, किती धन आलं, किती द्रव्य आला, तरी त्या द्रव्याचा अंकित तू मला करू नकोस. द्रव्याने माझ्यावर अधिकार नाही दाखवला पाहिजे, मी त्या द्रव्यावर अधिकार दाखवला पाहिजे. अर्थारोहण दे रे राम. त्याचा दुसरा अर्थ असा आहे की मला अर्थ समजून मला ते ज्ञान मिळवता आलं पाहिजे, मला त्यातला अर्थ समजला पाहिजे. नुसती पोपटपंची मला नको. श्रवण, मनन, निधिध्यास, आत्मसाक्षात्कार झाल्यानंतरही मला तो निधिध्यास माझ्या अंगी वळला पाहिजे. म्हणून मला तो अर्थ नीट समजला पाहिजे. म्हणून या ठिकाणी शब्द वापरला, अर्थारोहण दे रे राम, सज्जन संगती दे रे राम, अलिप्तपण मज दे रे राम. मला अलिप्तपण दे. मी समाजामध्ये जाईन आणि लोकांमध्ये जर मिसळून राहील तर मग तुझी उपासना कधी करेन, तुझी भक्ती कधी करेन. म्हणून मला कुठेही लिप्त होऊ देऊ नकोस, मला कुठेही आसक्त होऊ देऊ नकोस. अलिप्तपण मज दे रे राम, ब्रह्म अनुभव दे रे राम. हेच तर मला मागायचंय रामा तुझ्याकडे. मला ते परब्रह्म स्वरूपाचा अनुभव दे, मला त्यात तद्रूप होऊ दे, मला त्यात तदाकार होऊन राहू दे. ब्रह्म अनुभव दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम.
मला तुझ्याशिवाय इतर कुणीही नको. तुझ्यापासून मी अन्य नसलेली सेवा ती तू मला दे. मज विण तू मज दे रे रा. मज, काय गोड शब्द वापरलाय हो. मज विण, मी नसलेली अवस्था. मज वीण, मज दे रे रा. तुझ्यामध्ये मी एकदा तद्रूप झाल्यानंतर माझं अस्तित्व सगळं संपवून टाक. पुन्हा मला तो देह नको, कारण जीर्ण झाली देहे बुद्धी कंथा. महाराज अंगीचे वस्त्र दे आता. मज विण तू मज दे रे राम. दास म्हणे मज दे रे राम. एवढं रामा तू मला दे. असं करुणाष्टक हे आहे. उत्तम गुण मज दे रे राम. याला चालही खूप सुरेख आहे. आपण संध्याकाळी टाळ वाजवत हे आपण घळीमध्ये गडावर म्हणतो. खूपच गेयता आहे, त्याला कर्णमधुरता आहे आणि ओतप्रोत असा अर्थ भरलेला आहे. 3 कडव्यांचं हे स्तोत्र आहे, पण 3 कडव्यांचे आशय वेगवेगळे आहेत, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. असा अभ्यास, असं अर्थारोहण, अर्थ समजून ते ज्ञान मिळवणं, हे जसं समर्थ मागतायत, आपण ही मागणी समर्थांकडे करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.